श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्र हो, आपले जसे विचार असतात तसंच आपलं आयुष्य घडत असतं. तुमचं आयुष्य जसं आहे तसं का आहे, कधी विचार केला आहे का? तुमचं नशीब, परिस्थिती, तुमच्या आजूबाजूचे लोक हे सगळं तुमच्या आयुष्याशी, तुमच्या जीवनाशी जबाबदार आहेत का? की यामागे काही वेगळं सत्य आहे? आपले विचारच आपले आयुष्य घडवत असतात. आज हेच आपल्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत की आपले विचार आपल्या आयुष्यावरती काय परिणाम करतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्र, स्वामी म्हणतात की विचार म्हणजे मनात चालणारा सततचा संवाद. आपण झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत मनात आपल्या हजारो लाखो विचार येत असतात. मग ते चांगले असतात, वाईट असतात. पण प्रश्न हा आहे की हे विचार आहेत कसे? ते सकारात्मक आहेत का नकारात्मक आहेत? कारण असं म्हटलं जातं की जसं बीज तसे फळ, म्हणजेच जसे आपले विचार तसेच आपले आयुष्य असते. कारण जेव्हा आपण स्वतःला म्हणतो माझ्याकडून हे होणार नाही, माझं नशीबच वाईट आहे, मी अपयशी आहे, हे विचार छोटे वाटतात, परंतु ते हळूहळू आपला आतून आत्मविश्वास तोडत असतात, आपल्या मनात भीती निर्माण करत असतात आणि आपल्याला संधीपासून दूर पळवतात आणि माणूस स्वतःचा शत्रू बनला जातो. आता असा विचार करा की मी प्रयत्न करतोय, मी शिकतोय, मी नक्की यशस्वी होणार. मग आतून आपल्या मनाला किती उभारी येते ते बघा. हे विचार मन मजबूत करतात, आपला विश्वास, आत्मविश्वास आतून वाढवतात, आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करतात. म्हणूनच स्वामी समर्थ असे म्हणतात की जसं मन तसं जीवन. स्वामी म्हणतात की हे नेहमी लक्षात ठेवा. आपलेच विचार आपली कृती बनतात, आपलीच कृती सवय बनते आणि आपली सवय स्वभाव बनते आणि आपला स्वभाव आपलं पूर्ण आयुष्य घडवतो. म्हणजेच आयुष्य बदलायचं असेल तर पहिल्यांदा विचार बदलावे लागतात. एक माणूस रोज म्हणायचा माझं आयुष्य संपलंच आहे आणि दुसरा म्हणायचा अडचण आहे पण उपाय नक्की आहे. परिस्थिती दोघांची सारखी होती, पण आयुष्य बदललं फक्त विचारांमुळे. ज्याचे विचार पॉझिटिव्ह होते तो अडचणीतून हळूवारपणे बाहेर पडला, पण तो ज्याचे विचार नकारात्मक होते तो मात्र तिथेच थांबला. परिस्थितीपेक्षा विचार महत्त्वाचे असतात. मग कोणतीही परिस्थिती असली तरी तुम्ही जर विचार केला त्यातून बाहेर पडायचं आहे तर तुम्ही त्यातून 100% बाहेर पडू शकता. आणि जर तुम्ही हताश होऊन तिथेच बसला, परिस्थितीपुढे आपले गुडघे टेकले, तर त्यातून तुम्ही कधीच बाहेर पडू शकत नाही. तर प्रश्न असा पडतो की विचार कसे बदलायचे. त्यासाठी काही 5 स्टेप आपण जाणून घेणार आहोत. दिवसाची सुरुवात सकारात्मक वाक्यांनी करा. स्वतःला कमी लेखणं थांबवा. चांगल्या लोकांचा सहवास ठेवा. रोज 5 मिनिटे शांत बसून विचार तपासा. मी चांगला विचार करतोय का? मी पॉझिटिव्ह विचार करतोय का? माझ्या मनात नकारात्मक विचार येत तर नाहीत ना? आणि शेवटी म्हणजे देव, ध्यान, नामस्मरण करा. मला नक्की खात्री आहे हळूहळू तुमचं मन नक्की बदलेल आणि मन बदललं की आयुष्यही बदलेल. लक्षात ठेवा, तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनता. म्हणूनच आजपासून असं ठरवा की नकारात्मक विचार करणार नाही, सकारात्मक जीवनाची सुरुवात करणार. कारण आपले विचारच आपले आयुष्य घडवतात. म्हणूनच नेहमी आपल्या विचारावरती आपला कंट्रोल ठेवा. आपल्याला चांगला विचार करायसाठी आपल्याला तेच मन आहे आणि वाईट विचार करायसाठी सुद्धा तेच मन आहे. मग वाईट विचार करण्यापेक्षा जर चांगला विचार केला तर कुठे बिघडलं. त्यामुळे आपल्या मनाची सामर्थ्य वाढेल आणि जी काही कठीण परिस्थिती असेल
त्याच्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपलंच मन आपल्याला साथ देईल. स्वामी तर आपल्याबरोबर नेहमीच असतील. त्यासाठी स्वामींची ध्यानधारणा करा, नामजप करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.